माणसं वेगळे आहेत, म्हणजे काय ते एकत्र येणार नाही असं होत नाही. कालच जोरगेवारांची माणसं एका नागपुरातल्या हॉटेलमध्ये आहेत, मुनगंटीवारांची माणसं दुसऱ्या हॉटेलमध्ये आहेत, आम्हाला माहिती आहे. त्यामुळे ह्यामध्ये काही हे नाही, ते एकत्र येतात, आम्ही एकत्र येतो. पंजाब चिन्हावर काँग्रेस पक्षाच्या भरोश्यावर निवडून काँग्रेस पक्षाकडून ते निवडून आलेले आहे आणि तिथे कुठेही त्यांना काही चुकीचा निर्णय घेण्यासाठी कोणालाही स्कोप नाही आहे. कुठल्या गटाचा गटनेता असेल तुमच्यासोबत जे आहे नगरसेवक आहेत त्यांच्यापैकी होणार आहे का खासदार मॅडम सोबत आहे त्यांच्यापैकी नाही, आमचं असं मत आहे की जो सिनियर आहे, जुना काँग्रेसी आहे, निष्ठावंत आहे, प्रामाणिक आहे पक्षाशी, त्याला गटनेता करावायचं असं आमची चर्चा आहे. त्याचं उत्तर मी दिलं आहे. भाजपचे नाही, उलट भाजपचेच नगरसेवक आमच्या संपर्कात आहे. त्यामुळे आमचे नगरसेवक त्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रश्नच नाही दूरपर्यंत. हे काहीतरी हवेवर तीर मारण्याचा प्रकार आहे तो. लोटस ऑपरेशन राबवत अशी तुम्हाला भीती आहे का? तुम्ही नगरसेवक दूर नाही, त्यांनी पण ठेवलं आहे. त्यांना मग पंजा ऑपरेशन वापरला चाललं आहे असं होईल का? त्यांचे पण नगरसेवक बाहेर आहेत, शिंदे साहेबांचे नगरसेवक बाहेर आहेत, उद्या भाजपचे नगरसेवक बाहेर जातील. असं नाही की ठीक आहे एकत्र राहिले पाहिजेत. निवडणुकीच्या पिरियडमध्ये सगळेच एकत्र ठेवतात. शिंदे साहेबांचे सगळे नगरसेवक एकत्र वावरत आहेत, एकत्र दिसत आहेत, जेव्हा की चंद्रपूर मधलं चित्र वेगळं दिसत आहे आणि त्यामुळे एक वेगळा संदेश चालला न जाऊ दे ना, हा संदेश निवडणूक होईपर्यंतच राहील ना. निवडणूक झाल्यानंतर संदेश संपेल. त्यामुळे आम्हाला माहीत आहे की एकत्रितपणे राहून आपल्याला या निवडणुकीमध्ये काँग्रेसला सत्ता मिळवायची आहे आणि जनतेने तिथल्या काँग्रेसला हातात सत्ता देण्यासाठी आमच्याकडे त्यांनी मतदान केलेलं आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका संपल्या आहेत पण लाडक्या बहिणींना हप्ते मिळाले नाही. अमरावती वर्धामध्ये आक्रोश नाही, ते आता निवडणुकीच्या तोंडावर जुळवाजुळव करायचा प्रयत्न केला. 14 तारखेला 15ला निवडणूक आहे. 14 तारखेला त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे घालून पुन्हा मतं मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी केला महायुतीने, परंतु त्यामध्ये ते पैसे नसल्यामुळे काही कमी पडल्यामुळे सफल झाले नाही. आता पुन्हा पुढच्या निवडणुकीची वाट पाहावी लागेल असं मला वाटतं. भाऊ, मुंबईमध्ये शिंदेचा स्ट्राईक रेट राहिला नाही अशी चर्चा भाजपच्या गोटात आहे. जास्त जागा घेऊनही कमी जागांवर शिंदेचे नगरसेवक निवडून आले. एक गट दिल्लीमध्ये अशी तक्रार करणार आहे की भाजपने जास्त जागा लढल्या असतात तर बहुमताचा आकडा भाजपनं स्वतः गाठला. या जर तरच्या गोष्टी आहेत. असंही म्हणतात की काँग्रेस मनसेने लढले असते तर 150 जागा आल्या असत्या. मग आता म्हणजे अशी चर्चा आहे की मनसेने अधिक जागा घेतल्यामुळे शिवसेनेला फटका बसला. हे निवडणुकीनंतरचे चर्चा आहे. जो जिता वो सिकंदर, जिसके पास मिळालं त्या परिस्थितीमध्ये चर्चा झाल्यानंतर जे काही मॅन्डेट मिळालं ते स्वीकारलं पाहिजे. संजय राऊत यांनी म्हटले की चंद्रपूरमध्ये उबाठाच्या नगरसेवकाशिवाय महापौर बसणार नाही. नाही, ते उबाटांची आपली युती नव्हती, पण उबाटा आणि आम्ही महाविकास आघाडीमध्ये एकत्र आहोत म्हणून आम्हाला वाटतं की आपण एकत्र राहून सत्ता स्थापन करावी अशी आमची भूमिका आहे आणि त्यासाठी त्यांच्याशी चर्चा आमची सुरू आहे. त्यांनी पण उबाठांनी पण महापौर पदावर दावा केलेला आहे चंद्रपूरमध्ये. हो, मागं त्यांनी दावा केलेला आहे, प्रश्नच नाही. त्यांनी दावा करण्याचा त्यांचा अधिकार आहे. कारण पण ते आता चर्चा करून आम्ही तो निर्णय घेऊ. भाऊ, पालघर जिल्हा प्रशासनाने वाहतुकी संदर्भात एक अधिसूचना काढली आहे. त्यामध्ये गुजराती भाषेचा वापर करण्यात आला आहे. गुजराती भाषेचा वापर करण्यात आला आहे अधिसूचनेमध्ये. महाराष्ट्राची अधिकृत भाषा मराठी असताना गुजराती भाषेचा वापर. नाही, ठीक आहे ना, चांगले आहे की पालघरमध्ये गुजराती भाषेमध्ये अधिसूचना काढत असतील तर त्याची सुरुवात सीमेवरून सुरतवरून पालघर जवळ आहे, हळूहळू ते मुंबईकडे येईल आणि महाराष्ट्राला गुजराती एक नवीन भाषा देण्याचा भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न जो आहे त्यामध्ये ते सफल होतील असं म्हणायला हरकत नाही. त्यांची इच्छाच आहे की महाराष्ट्र हा गुजरातच्या इशाऱ्यावर चालावा, गुजरात भाषेवर चालावा अशी जर इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होऊन जावी आणि त्यासाठी सुरुवात करून त्याचे रिॲक्शन काय येतात हे बघण्याचा कदाचित प्रयत्न असेल. खडा टाकायचा आणि वाट बघायची. तर भारतीय जनता पक्षाची भूमिका या संदर्भात आम्हाला नवीन वाटत नाही. हो, चंद्रपूरमध्ये भाजप ठाकरे गटाचे नगरसेवक, वंचितचे इतर अपक्ष निवडून आले, त्यांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. या सगळ्या याच्या कोण संपर्कात असेल? भाजपही संपर्कात आहे, आम्ही संपर्कात आहोत. सत्ता स्थापनेसाठी प्रत्येकाला संपर्क करावाच लागतो, पण तिथे काही ठिकाणी
आयडिओलॉजीचा पण विषय येतो. आम्ही वंचितवाल्यांशी बोललो, मला नाही वाटत ते भारतीय जनता पक्षाच्या बरोबर जातील, कारण वंचितची चर्चा सुरू आहे. त्यांनी 2 अपक्ष आमचेच आहेत काँग्रेसकडून, काँग्रेसचेच बंडखोर होते, त्यामुळे ते आम्हाला लागतात, फार तर 4च लागतात. आणि भारतीय जनता पक्षाला जवळपास 11 नगरसेवक लागतात सत्ता स्थापन करायसाठी. आम्हाला 4च नगरसेवक लागतात. मला वाटतं की सहज शक्य आहे ते, आणि त्याची जुळवाजुळव जवळपास आमची पूर्ण झालेली आहे. आमच्याकडे आज तरी 34 संख्याबळ आहे, त्यामुळे आम्हाला कशाची भीती वाटत नाही. हे सगळी जी काही बाहेर चालली आहे ती अफवा आहे, केवळ चर्चा आहे असं मी मानतो. मुंबईचा महापौर हा भाजपचाच होणार. शिंदे कितीही प्रेशर केलं तरीही त्या प्रेशरला बळी जाऊ नये, आणि असे निर्णय वरून आलेले आहेत केंद्राला की मुंबईचा महापौर हा भाजपचाच होणार. आता संख्याबळ त्यांच्याकडे आहे, संख्याबळ भाजपकडे आहे, मोठा पक्ष तो आहे, नॅचरल आहे की तो त्यांच्यावर दावा करत असतील. आता शिंदे साहेबांचं काय मत आहे त्यावर त्यांचं ते ठरवतील, ते द्यायचं की नाही द्यायचं, बसायचं की नाही बसायचं. पण एक आहे की मुंबईचा महापौर भाजपचा होणं म्हणजेच व्हाया, जी आता नोटिफिकेशन गुजरातच्या भाषेमध्ये, गुजराती भाषेत निघालं पालघर जिल्ह्यात, तर उद्या त्याची सुरुवात व्हाया पालघर मुंबईत शिरका होण्यासाठी दार मोकळं करून देणं आहे, दरवाजा उघडून देणं आहे, आणि मुंबई कोणाच्या इशाऱ्यावर उद्या चालेल हे आता स्पष्ट होईल. मुंबईमध्ये बिहार भवन उभारलं जात आहे. हो, आनंद आहे. मुंबई आर्थिक राजधानी आहे. सर्व प्रांताचे भवन जातीनिहाय मतासाठी उघडले गेले पाहिजेत, तयार केले गेले पाहिजेत, बांधले गेले पाहिजेत, आणि मुंबईतही मतं घेता आली पाहिजेत, आणि बिहारमध्ये मतं घेता आली पाहिजेत. इथे कुठलंही काही बंधनच राहिलं नाही. कुठल्याही भाषा, आपल्या कुठल्याही प्रांतातील लोकांसाठी भवन बांधणं, आणि ते केवळ त्यांच्याशी भावनिक नातं आहे म्हणून नाही, तर मताशी नातं जोडलं आहे म्हणून हे सगळं उपद्रव करणं आहे असं मी मानतो. कर्नाटकामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याचा निर्णय येथील निवडणूक आयोगाने घेतलेला आहे. हो, पण इथला निवडणूक आयोगाला म्हणजे कळत नाही ना. इथल्या निवडणूक आयोगांची बुद्धी जरा भ्रष्ट स्वरूपाची झाल्यासारखी लोकांना वाटत आहे, आणि ती हिंमत करत नाही. हे इथला निवडणूक आयोग हे सत्ताधाऱ्यांचा मांडलिक झालेला आहे. आता मांडलिकत्व स्वीकारणारा, स्वायत्त गमवणाऱ्याकडून आपण काय अपेक्षा करणार? कुठल्या पारदर्शकतेची अपेक्षा करू? कुठे स्वच्छपणे निवडणुका होण्याची अपेक्षा करू? जे काही आत्ता महानगरपालिका आणि नगरपरिषदा झाल्या, कुठेतरी दिसला काय निवडणूक आयोग? त्याची भूमिका दिसली का? फक्त तिकडे निवडणूक कार्यक्रम घोषित करताना एक पोपटसारखं बोलणं आणि प्रेस कॉन्फरन्स घेणं, याच्या पलीकडं महाराष्ट्रात निवडणूक आयोगाची भूमिका अजिबात दिसत नाही. म्हणजे हे तर गुलाम झाले सत्ताधाऱ्यांचे. म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या ताडाखालची मांजरं झाल्यासारखी ही मंडळी आता वापरत आहेत. त्यामुळे उद्या लोकशाहीला अशा प्रवृत्तीमुळेच भविष्यात धोका निर्माण झाल्यास याला ही मंडळी जबाबदार राहील. दावोसमध्ये पहिल्याच दिवशी लाखो कोटी रुपयांचे करार महाराष्ट्र सरकारसोबत झालेला आहे. कशा अर्थानं तुम्ही या सगळ्या करारांकडे पाहता? नाही, आता डावोसमध्ये महाराष्ट्राचे करार सर्वाधिक झालेत की देशातील इतर राज्याचे झालेत? कुठल्या कंपन्यांनी केलेत? जर भारतातीलच कंपन्यांनी डावोसमध्ये जाऊन जर करार केला असेल अधिक, तर मग तो महाराष्ट्रातच करता आला असता. बाहेरची इन्व्हेस्टमेंट किती येते आहे याला महत्त्व आहे. बाहेरचे उद्योग जगातील किती येत आहेत महाराष्ट्रात त्याला महत्त्व आहे. महाराष्ट्रातलेच घेऊन जा गाठोडं बांधून, आणि तिथं गाठोडं खोला आणि ते ओपन करून सांगा पुन्हा गाठोडं बांधून महाराष्ट्रात आणा, याला काय अर्थ आहे? त्यामुळं आम्ही त्यावर लक्ष ठेवून आहोत की ज्या वेळेस ही सगळी आकडेवारी बाहेर येईल तिथे कोण इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रात करतायत, भारतातील आहेत, महाराष्ट्रातील आहेत की परदेशातील आहेत, त्यानंतर खराच चेहरा पुढे येईल. भाऊ, पुढच्या 5 वर्षानंतर जेव्हा निवडणुका होतील तेव्हा विरोधकांना जे ते पळून लावू आणि पूर्ण मुंबई हिरवी करू, असं एमआयएमचे मुंबईमध्ये निवडून आलेले नगरसेवकांनी वक्तव्य केलं. हे भारतीय जनता पक्षाने दिलेली स्क्रिप्ट आहे, ते वाचून दाखवलेत. त्यात काही फार नवीन आहे असं मला वाटत नाही. चंद्रपूरमध्ये सत्ता स्थापनेचे सर्व अधिकार तुम्हाला दिल्याची माहिती आहे पक्ष हायकमांडकडनं, काय आहे
प्रदेश पातळीवरून तुम्हाला सगळे सत्ता स्थापनेचे अधिकार देण्यात आलेले आहे, कोण गटनेता असेल काय? नाही नाही, असं काही नाही. आम्ही दोघेही मिळून ठरवू, खासदार आणि आमदार मिळून. मी नेता आहे, ते खासदार आहेत आमच्या प्रतिभा. आम्ही दोघेही बसू आणि गटनेताही ठरवू, महापौरही ठरवू, सर्व आम्ही ठरवून घेऊ. अमरावती अकोल्यामध्ये भाऊ काय अमरावती अकोल्यामध्ये काँग्रेसची काय रणनीती आहे? म्हणजे काय प्रयत्न आहे? नाही, अजून मी माहिती घेतली नाही, पण मला काही ते कानावरही आलेलं नाही. पण चाललं आहे त्यांचं सत्ता स्थापनेच्या दृष्टीनं अकोल्यातही प्रयत्न चालू आहे, इतर पक्षाशी बोलून, आणि अमरावतीमध्ये पण चाललेले आहेत प्रयत्न. विजू, आपण मोठं मन दाखवून सातत्याने सांगताय की आम्ही दोघं मिळून करू, पण आता सोबतचे सहकारी कारण सहकाऱ्यांकडनं असं एकही वक्तव्य किंवा असं येत नाही. नाही, ते काय म्हणतात ते ते खासदार आहे आणि आता नवीन आहे, तो दुसरीच टर्म आहे त्यांची, त्यामुळं त्यांना जे बोलायचं ते बोलू देत. मी नेता आहे, मला माझ्या मर्यादा माहीत आहेत. आम्ही काँग्रेसची सत्ता स्थापन करायसाठी आम्हाला एकत्र सगळ्यांनी यावं लागतं. कोण काय बोलतं त्याच्याकडे आम्हाला बरीच लक्ष द्यायची गरज नाही, आणि कोण बोलताय म्हणून त्याला उत्तर देण्याची सुद्धा गरज नाही. माझी भूमिका नेता म्हणून सगळ्यांना घेऊन पक्ष कसं पुढे जाईल, पक्षाला मजबूती कशी मिळेल आणि पक्ष सत्तेत कसा येईल यासाठी माझे प्रयत्न असतात. भाऊ, तुमची बैठक कधी होईल आणि हा निर्णय कधी होईल चंद्रपूर? होईल ना, आज उद्यामध्ये होईल. गॅजेट अजून प्रकाशित झालेला नाही, आयुक्त नाही, त्यामुळे आज उद्यामध्ये ही शक्यता आहे. आज होईल, उद्या होईल आणि परवापर्यंत निर्णय होईल.